गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं ओपन लूप कंजेक्शन कंट्रोल आणि त्याच्या पॉलिसीज बघितल्या. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचं आहे क्लोज लूप कंजेक्शन कंट्रोल. क्लोज लूप कंजेक्शन कंट्रोल म्हणजे काय असतं? इट इज द टेक्निक इज यूज टू ट्रीट ऑर कंजेक्शन आफ्टर इट इज हॅपन, की ज्यामध्ये आपण काय करतो, जेव्हा नेटवर्क लेअरमध्ये तुम्ही डिफरंट प्रोटोकॉलचा यूज करता तेव्हा त्या डिफरंट प्रोटोकॉलमध्ये आपण ज्या काही सेव्हरल टेक्निक यूज करतो अशा टेक्निकमध्ये आपण काय करतो, क्लोज लूप कंजेक्शनचा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. त्यामध्ये फर्स्ट टेक्निक काय बघायची आपल्याला? बॅक प्रेशर. बॅक प्रेशर म्हणजे काय असतं? इट इज द टेक्निक इन विच कंजेक्टेड नोड स्टॉप रिसिव्हिंग पॅकेट फ्रॉम अपस्ट्रीम नोड. म्हणजे ज्यामध्ये काय करतो किंवा बॅक प्रेशर टेक्निक म्हणजे काय असतं? जेव्हा तुमचा रिसिव्हर काय करतो त्या ठिकाणी स्टॉप पॅकेट, म्हणजे एखादा पॅकेट रिसीव्ह करताना जे काय तुमचे कंजेक्टेड नोड असतात किंवा जे काय आपले अपस्ट्रीम नोड असतात, असे अपस्ट्रीम नोड काय करतो, तुमचा रिसिव्हिंग पॅकेट काय करतो त्या ठिकाणी स्टॉप करतो. आणि अशा टेक्निकला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? बॅक प्रेशर. आणि बॅक प्रेशर म्हणजे काय? डेस्टिनेशन कडून जेव्हा तुमचा डेटा, म्हणजे बघा, जेव्हा सोर्स काय करतो, तुमचा डेटा जेव्हा सोर्स टू डेस्टिनेशन ट्रान्सफर होतो आणि तो ट्रान्सफर होताना जेव्हा तुमचा डेस्टिनेशन काय करतो, तुमचे जे काय कंजेक्शन नोड दिलेले असतात असे कंजेक्शन नोड काय करतो त्या ठिकाणी तो स्टॉप करतो. आणि स्टॉप केला की डेस्टिनेशन परत डेटा कुणाकडे पाठवतो? सोर्सकडे पाठवतो. आणि अशा टेक्निकला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? बॅक प्रेशर. दिस मे कॉज अपस्ट्रीम नोड और नोड टू बिकम कंजेक्टेड और रिजेक्ट रिसिव्हिंग डेटा फ्रॉम अबव नोड. अशा वेळेस काय केला जातो, जे तुमच्या अपस्ट्रीम नोड किंवा अपस्ट्रीम नोड दिलेले असतात की जे काय करतात, तुमचे जे काय कंजेक्टेड किंवा जो काय तुम्ही रिसीव्ह केलेले नोड असतात असे काय करतो, रिजेक्ट करतो. अँड बॅक प्रेशर इज नोड टू नोड कंजेक्शन कंट्रोल टेक्निक प्रोपॅग्रेट इन अपोजिट डायरेक्शन ऑफ डेटा. अशा वेळेस तुमच्या अपोजिट डायरेक्शनने तुमचा जो काय डेटा असतो की जो डेटा काय केला जातो, प्रोपॅग्रेट केला जातो. इट कॅन बी अप्लाय ओनली व्हर्च्युअल सर्किट. आणि तुमच्या व्हर्च्युअल सर्किटमध्ये जेव्हा प्रत्येक नोडमधून तुमची जी काही इन्फॉर्मेशन असते अशी इन्फॉर्मेशन जेव्हा अप्लाय केली जाते, म्हणजे बॅक प्रेशरमध्ये काय केला जातो, तुमचा जो डेटा आहे की जो डेटा अपोजिट डायरेक्शनने काय केला जातो त्या ठिकाणी प्रोपॅग्रेट केला जातो. त्यानंतर ना नेक्स्ट काय सांगतो त्या ठिकाणी, किंवा ज्यामध्ये नेक्स्ट काय सांगायचं आहे तुम्हाला? चोक पॅकेट टेक्निक. चोक पॅकेट टेक्निक म्हणजे काय असतं? जेव्हा तुमचा डेटा काय केला जातो, थर्ड, सेकंड, फर्स्ट अशा टेक्निकने जेव्हा ट्रान्सफर केला जातो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? चोक पॅकेट. आणि चोक पॅकेट म्हणजे काय असतं? इट इज ॲप्लिकेबल टू बोथ व्हर्च्युअल नेटवर्क ॲज वेल ॲज डेटाग्राम सबनेट. म्हणजे जो काय तुमचा व्हर्च्युअल नेटवर्क असतो किंवा तुमचं जे काय डेटाग्राम सबनेट दिलेलं असतं अशामध्ये आपण ह्या चोक पॅकेट टेक्निकचा यूज करतो. अ चोक पॅकेट इज ए पॅकेट सेंड बाय नोड टू द सोर्स टू इन्फॉर्म इट इज द कंजेक्शन. म्हणजे ज्यामध्ये काय केली जाते, जेव्हा तुमचा सोर्स काय करतो, प्रत्येक नोडला इन्फॉर्म करतो. आणि तो इन्फॉर्म कसा करतो त्या ठिकाणी? जे काय कंजेक्शन दिलेले असतात अशा प्रत्येक कंजेक्शनमध्ये तो काय करतो, किंवा प्रत्येक नोडला जेव्हा तुमचा सोर्स काय करत असतो, इन्फॉर्म करत असतो. म्हणजे प्रत्येक चोक पॅकेटमध्ये तुमच्या प्रत्येक नोडला तुमचा जो सोर्स असतो असा सोर्स काय करतो त्या ठिकाणी इन्फॉर्म सेंड करतो. ईच राउटर मॉनिटर इट्स रिसोर्स अँड युटिलाइज ॲट ईच ऑफ इट्स आउटपुट लाईन. मग अशा वेळेस काय करत असतो, प्रत्येक राउटर काय करत असतो, प्रत्येक जे काय तुमचे नोड दिलेले असतात अशा प्रत्येक नोडचा जो काय रिसोर्स असतो असा रिसोर्स तो काय करतो, मॉनिटर करत असतो. अँड युटिलाइज ॲट ईच ऑफ आउटपुट लाईन. आणि प्रत्येक नोडने किती आउटपुट लाईन काय केलेल्या आहेत, युटिलाइज केलेल्या आहेत, हे प्रत्येक मॉनिटर काय करतो, प्रत्येक राउटर काय करतो त्या ठिकाणी मॉनिटर करत असतो. व्हेन द रिसोर्स युटिलायझेशन एक्झिट व्हॅल्यू विच इज सेंड बाय द ॲडमिनिस्ट्रेटर. अशा वेळेस काय केले जातात, तुमच्या रिसोर्सने किती आउटपुट लाईन काय केलेल्या आहेत, युटिलाइज केलेल्या आहेत, हा डेटा ॲडमिनिस्ट्रेटरकडे काय करतो त्या ठिकाणी सेंड करतो. अँड राउटर डायरेक्टली सेंड चोक पॅकेट टू द सोर्स गिविंग इट द फीडबॅक टू रिड्यूस द ट्रॅफिक. अशा वेळेस काय केलं जातं, जो राउटर आहे तो डायरेक्टली काय करतो, जे काय चोक पॅकेट असतात की जे
सोर्सकडे काय करतो त्या ठिकाणी सेंड करत असतो आणि ते सेंड करताना काय करतो फीडबॅक टू रिड्यूस द ट्रॅफिक. अशा वेळेस तुमचे जे ट्रॅफिक असतात की जे ट्रॅफिक काय करतो त्या ठिकाणी तो रिड्यूस करत असतो. द इंटरमिजिएट नोड थ्रू विच द पॅकेट हॅज ट्रॅव्हल आर नॉट वॉर्न अबाउट द कंजेक्शन. आणि अशा वेळेस काय केले जातात तुमच्या प्रत्येक नोडमधून तुमचे जे पॅकेट असतात की जे इंटरमिजिएट झालेले आहेत का किंवा ट्रॅव्हल झालेले आहेत का हे आपण काय करतो त्या ठिकाणी चेक करत असतो. इम्प्लिसिट सिग्नलिंग. इम्प्लिसिट सिग्नलिंग म्हणजे काय असतं देअर इज नो कम्युनिकेशन बिटवीन कंजेक्टेड नोड अँड द सोर्स. म्हणजे ज्यामध्ये काय सांगतो इम्प्लिसिट सिग्नल म्हणजे काय जेव्हा तुमचे कंजेक्टेड नोड आणि जो काय तुमचा सोर्स असतो अशामध्ये जेव्हा कम्युनिकेशन होत नाहीये तेव्हा त्याला आपण काय म्हणतो इम्प्लिमेंट सिग्नलिंग. द सोर्स गेस द देअर इज ए कंजेक्शन इन द नेटवर्क. अशा वेळेस तुमचा सोर्स काय करतो किंवा काय गेस करतो की तुमच्या नेटवर्कमध्ये कंजेक्शन आहे किंवा ज्यामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं कंजेक्शन दिलेलं असतं. एक्सप्लिसिट सिग्नलिंग म्हणजे काय असतं किंवा एक्सप्लिसिट सिग्नलिंग म्हणजे काय सांगतो द इफ अ नोड एक्सपिरियन्स कंजेक्शन if the implicitly send at the packet to the source and destination to inform about conjection. म्हणजे ज्यामध्ये काय केलं जातं जेव्हा तुमचे पॅकेट सोर्स टू डेस्टिनेशन काय केले जातात सेंड केले जातात तेव्हा सेंड करताना आपल्याला जे काही कंजेक्शन दिलेले असतात अशा प्रत्येक कंजेक्शनला आपण काय करतो इन्फॉर्म करतो. द डिफरन्स बिटवीन चोक पॅकेट अँड एक्सप्लिसिट सिग्नलिंग. अशा वेळेस तुमच्या चोक पॅकेट आणि एक्सप्लिसिट सिग्नलिंग मध्ये काय दिलेलं असतं तुम्हाला किंवा जे काय सिग्नल दिलेले असतात की ज्यामध्ये डिफरन्स असतो. मग एक्सप्लिसिट सिग्नलिंग मध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डायरेक्शनचा आपण काय करतो यूज करतो. मग फॉरवर्ड आणि बॅकवर्ड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे डेटा जर तुम्हाला पुढे पास करायचा असेल तर त्याला फॉरवर्ड म्हणतो आणि डेटा जर तुम्हाला पाठीमागे सेंड करायचा असेल तर आपण काय म्हणतो बॅकवर्ड सिग्नलिंग. मग फॉरवर्ड सिग्नलिंग म्हणजे काय असतं सिग्नल सेंड इन द डायरेक्शन ऑफ द कंजेक्शन. जेव्हा तुमचे सिग्नल कंजेक्शन डायरेक्शनने काय केले जातात सेंड केले जातात तेव्हा त्याला आपण फॉरवर्ड सिग्नलिंग म्हणतो. अँड सेंड द अपोजिट डायरेक्शन ऑफ द कंजेक्शन. जेव्हा तुमचे सिग्नल हे कंजेक्शनच्या अपोजिट डायरेक्शननी काय केले जातात सेंड केले जातात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी बॅकवर्ड सिग्नलिंग. फॉरवर्ड सिग्नलिंग म्हणजे काय कंजेक्शनच्या डायरेक्शननी तुमचा जे काय सिग्नल असतात ते सेंड करता आणि बॅकवर्ड सिग्नलिंग म्हणजे काय कंजेक्शनच्या अपोजिट डायरेक्शननी जेव्हा तुम्ही सिग्नल सेंड करता तेव्हा त्याला आपण काय म्हणतो बॅकवर्ड सिग्नलिंग किंवा जे काय सिग्नलिंग दिलेले असतात अशा सिग्नलिंगचा आपण काय करतो यूज करतो. आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला IPv4 म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4. इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 म्हणजे काय दिलेलं असतं द IPv4 इज ए 32-bit ॲड्रेसिंग स्कीम यूज इन TCP/IP होस्ट ॲड्रेसिंग मेकॅनिझम. म्हणजे जेव्हा आपण प्रत्येकामध्ये इंटरनेटचा यूज करतो तुमचा मोबाईल असेल लॅपटॉप असेल किंवा तुमचा डेस्कटॉप कम्प्युटर असेल जेव्हा तुम्हाला इंटरनेट यूज करायचा असेल तेव्हा आपण ह्या ॲड्रेसिंग स्कीमचा यूज करतो आणि प्रत्येक TCP/IP प्रोटोकॉलमध्ये आपण इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4चा यूज करतो आणि त्या व्हर्जनमध्ये आपण 32-bit ॲड्रेसिंग स्कीमचा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. 32-bit म्हणजे काय आपण काय दिलेले असतात आपल्याला 4 बाईट दिलेले असतात आणि 4 बाईट मधून तुमचा जो काय डेटा असतो असा डेटा आपण काय करतो ट्रान्सफर करतो. IP ॲड्रेसिंग एनेबल एव्हरी होस्ट टू द IP नेटवर्क टू बी युनिकली आयडेंटिफिकेबल. म्हणजे जसा आपला ॲड्रेस हा काय असतो युनिक असतो तसा प्रत्येक TCP/IP मध्ये जे काय तुम्हाला IP ॲड्रेस दिलेला असतो तो प्रत्येक IP ॲड्रेस हा युनिकली आपण काय करतो आयडेंटिफाय करत असतो. IPv4 provide hierarchical addressing scheme which enable to divide the network into सब नेटवर्क. आणि प्रत्येक इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 मध्ये किंवा IPv4 पॅकेटमध्ये आपण काय करतो आपला जो काय नेटवर्कचा ॲड्रेस असतो असा नेटवर्कचा ॲड्रेस आपण सब नेटवर्कमध्ये काय करतो डिवाइड करतो. विच विल वेल डिफाईन नंबर ऑफ होस्ट. आणि प्रत्येक आपण नंबर ऑफ होस्ट काय करतो डिफाईन करत असतो. IP
ॲड्रेस आर डिवायडेड इंटू मेनी कॅटेगरी. मग असे जे काय तुमचे IP ॲड्रेस दिलेले आहेत की जे 5 कॅटेगरीमध्ये तुम्ही डिवाइड केलेले, क्लास A, क्लास B, क्लास C, क्लास D आणि काय सांगतो त्या ठिकाणी क्लास E. मग क्लास A म्हणजे काय असतो, इट युजेस फर्स्ट ऑक्टेट द नेटवर्क ॲड्रेस, लास्ट 3 ऑक्टेट आर द होस्ट ॲड्रेसिंग. म्हणजे जे काय तुमचे 3 ॲड्रेस असतात ते काय असतात त्या ठिकाणी ऑक्टेट असतात. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही 3 ऑक्टेटचा किंवा 3 नंबरचा काय करता, यूज करता. क्लास बी मध्ये काय सांगतो, इट युजेस 2 ऑक्टेट, ज्यामध्ये तुम्ही 2 ऑक्टेटचा काय करता त्या ठिकाणी यूज करता. लास्ट 2 फॉर होस्ट ॲड्रेसिंग, म्हणजे ज्यामध्ये तुमचे जे काही लास्ट 2 ॲड्रेस दिलेले असतात ते काय असतात त्या ठिकाणी 2 होस्टिंग असतात. क्लास 3 म्हणजे काय असतं, 3 ऑक्टेट, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं, म्हणजे क्लास ए मध्ये 1 ऑक्टेट असतं, क्लास बी मध्ये तुम्हाला 2 ऑक्टेट दिलेले असतात, क्लास 3 मध्ये काय दिलेलं असतं तुम्हाला 3 ऑक्टेट दिलेले असतात. लास्ट 1 इज ए होस्ट ॲड्रेसिंग, आणि जो तुमचा लास्ट 1 असतो तो काय असतो, होस्ट ॲड्रेसिंग असतो. क्लास डी म्हणजे काय असतो, इट प्रोव्हाइड फ्लॅट IP ॲड्रेसिंग स्कीम कॉन्ट्रास्ट इन हायरार्चिकल स्ट्रक्चर फॉर अबव 3. म्हणजे तुमचा क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी अशा तिन्हीचं स्ट्रक्चर यूज करून आपण क्लास डीचा काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. आणि क्लास ई म्हणजे काय असतो, इट इज यूज टू एक्सपेरिमेंटल, आणि जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट करता अशा एक्सपेरिमेंटमध्ये आपण क्लास ईचा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. IPv4 also has well defined address space which is used to the private address. आणि IPv4 मध्ये तुम्हाला जे काय ॲड्रेस दिलेले असतात ते ॲड्रेस काय दिलेले असतात, किंवा आपल्याला जे काय ॲड्रेस दिलेले असतात ते ॲड्रेस काय असतात त्या ठिकाणी, किंवा प्रायव्हेट ॲड्रेस दिलेले असतात आणि पब्लिक ॲड्रेस दिलेले असतात. पब्लिक म्हणजे काय, जे काय आपले ISP असतात, म्हणजे ज्यामध्ये काय सांगतो, इंटरनेट स्टँडर्ड प्रोव्हायडर. अशा इंटरनेट स्टँडर्ड प्रोव्हायडरमध्ये तुम्ही पब्लिक ॲड्रेसचा काय करता त्या ठिकाणी यूज करता. IP is not reliable one, it provide best effort delivery mechanism. IP ॲड्रेस हा रिलायबल नसतो, पण ज्यामध्ये तुमचा जो काय डेटा असतो की जो डेटा आपण काय करतो त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो. क्लासफुल ॲड्रेसिंग, क्लासफुल ॲड्रेसिंग मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, IP ॲड्रेस इज ए 32 बिट लॉंग. म्हणजे जो काय तुमचा IP ॲड्रेस असतो तो काय असतो त्या ठिकाणी 32 बिट लॉंग असतो, आणि तो 5 सब क्लासमध्ये डिवाइड केलेला आहे. क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी आणि काय सांगतो क्लास ई. IP ॲड्रेस इज डिवायडेड इंटू 2 पार्ट. तुमचा जो IP ॲड्रेस असतो तो 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला असतो. एक नेटवर्क ID आणि दुसरा काय सांगतो होस्ट ID. मग नेटवर्क ID म्हणजे काय, इट रिप्रेझेंट नंबर ऑफ नेटवर्क. तुमचे नंबर ऑफ नेटवर्क काय आहेत ज्याला आपण काय म्हणतो नेटवर्क ID. आणि होस्ट ID म्हणजे काय, इट रिप्रेझेंट नंबर ऑफ होस्ट. तुमचे नंबर ऑफ होस्ट किती ज्याला आपण काय म्हणतो होस्ट ID. आणि नेटवर्क ID म्हणजे काय, नेटवर्क नंबर ऑफ नेटवर्क किती आणि नंबर ऑफ होस्ट किती त्याच्यावर काय दिलेला असतो तुम्हाला डिफाईन केलेला असतो. आता क्लास ए मध्ये काय सांगतो, फर्स्ट ऑक्टेट दिलेला असतो. म्हणजे आपण बघितला प्रत्येक IP ॲड्रेस हा 4 बाईटमध्ये दिलेला असतो. क्लास ए मध्ये एकच नेटवर्क ID असतो आणि बाकीचे 3 हे काय दिलेले असतात तुम्हाला होस्ट ID दिलेले असतात. क्लास बी मध्ये काय दिलेले असतात, 2 बाईट हे नेटवर्क ID साठी दिलेले असतात आणि 2 बाईट हे तुम्हाला होस्ट ID साठी दिलेले असतात. क्लास सी मध्ये काय दिलेले असतात, 3 बाईट हे नेटवर्क ID साठी दिलेले असतात आणि 1 बाईट हा तुम्हाला होस्ट ID साठी दिलेला असतो. क्लास डी हा काय असतो, मल्टीकास्ट ॲड्रेस, म्हणजे ज्यामध्ये क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी चा काय करता तुम्ही यूज करता. आणि क्लास ई हा काय असतो, रिझर्व असतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादा एक्सपेरिमेंट करायचा असेल तेव्हा आपण ह्या क्लास ई चा काय करतो त्या ठिकाणी यूज करत असतो. इन अबाउट डायग्राम, वरच्या डायग्राम मध्ये दिलेले क्लास ए, क्लास बी, क्लास सी आणि क्लास डी. Each class have specific range of IP address. म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला स्पेसिफिक रेंज ID काय केलेला असतो त्या ठिकाणी दिलेला असतो. द क्लास ऑफ ID ॲड्रेस इज यूज टू डिटरमाइन नंबर ऑफ बिट्स यूज इन अ क्लास. म्हणजे ज्यामध्ये काय करतो किंवा प्रत्येक क्लासमध्ये जेव्हा आपण IP ॲड्रेसचा यूज करतो तेव्हा तो IP ॲड्रेस काय डिटरमाइन करत असतो, तुमच्या क्लासने किती नंबर ऑफ बिट काय केलेले त्या ठिकाणी यूज केलेले.
ऑफ नेटवर्क अँड होस्ट अवेलेबल इन द क्लास. आणि प्रत्येक क्लासमध्ये जे तुमचे होस्ट आय डी आणि नेटवर्क आय डी दिलेले आहेत, अशा प्रत्येक होस्ट आणि नेटवर्क आय डीने तुमचे किती नंबर ऑफ बिट काय केलेले आहेत त्या ठिकाणी यूज केलेले आहेत हे आपण काय करतो, डिटरमाइन करत असतो. किंवा आपल्याला जे काय बिट दिलेले असतात असे काय करतो त्या ठिकाणी आपण डिटरमाइन करतो. आता नेक्स्ट लेक्चरला बघू आपण सबनेटिंग म्हणजे काय असतं किंवा सबनेटिंग आणि